आज आपण चटपटीत चटकदार मिरचीचा एक पदार्थ बनवलेला आहे। मिरची वाफवून हा पदार्थ आपण बनवलेला आहे। तुम्ही अशा प्रकारे मिरची करून पहा, मिरची अप्रतिम होते। करायला फारसा वेळही लागत नाही, करायची पद्धतही अगदी सोपी आहे। कमीत कमी सामग्री वापरून आपण ही मिरची तयार केलेली आहे। मिरची जर व्यवस्थित तयार करून ठेवली तर ही मिरची अगदी 3 ते 4 दिवस छान टिकते। फार वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण मिरची बनवायला सुरुवात करू। तर मिरची बनवण्याकरता आपण अशा प्रकारे मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या थोड्या जाड असतात। मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, पुसून घ्यायच्या आहेत। ह्या मिरच्या फारशा तिखट नसतात, त्यामुळे आपण बिया काढलेल्या नाहीयेत। मिरचीमधल्या बिया तशाच ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारे मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत। मिरच्या अशा प्रकारे कापून घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपण तयार केलेला मसाला त्यामध्ये भरता येईल आणि त्यामुळेच मिरची ही चटपटीत लागते। सर्व मिरच्यांना आपण काप लावलेला आहे। 1.5 चमचा बेसन घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा आपण साधं मीठ घालणार आहोत। जेवण बनवण्याकरता जे रोजचं मीठ वापरतो ते अर्धा चमचा घालायचं आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे। काळं मीठ आवश्यक वापरा, त्यामुळे खूप छान चव येते। 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे। 1 चमचा आमचूर पावडर घालायची आहे। आमचूर पावडरमुळे मिरचीला खूप छान चव येते। आमचूर पावडर ऐवजी चाट मसाला वापरला तरी चालेल आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे आपण तयार केलेला मसाला मिरचीमध्ये भरायचा आहे आणि चाळणीमध्ये आपण सर्व मिरच्या ठेवूयात। तर या ठिकाणी सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरलेला आहे। तर एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, पाण्याला उकळी आलेली आहे आणि चाळणी ठेवायची आहे। पाणी इतपत घ्यायचं आहे की 10 ते 12 मिनिट पाणी पुरू शकेल। पाण्याला उकळी आलेली आहे। मिरच्यांना 15 मिनिटाकरता छान वाफ देऊयात। तर आपण वापरलेल्या मिरच्या ह्या साईजने मोठ्याही आहे आणि जाडही आहे, त्यामुळे त्या शिजवण्याकरता 15 मिनिट लागलेले आहे। पण जर तुम्ही आकाराने छोट्या मिरच्या वापरणार असेल 6 ते 7 मिनिट वाफ दिली तरी चालेल। मंद आचेवर आपण 15 मिनिटाकरता मिरच्या छान वाफवून घेतलेल्या आहे। गॅस बंद करायचा आहे आणि मिरच्या थंड करून घेऊ। तर या ठिकाणी मिरच्या थंड झालेल्या आहेत। तर ह्या मिरच्या तुम्ही हवाबंद डब्यात अशाच भरून फ्रीजमध्ये ठेवल्या तर अगदी 6 ते 7 दिवस छान टिकेल। मिरच्यांना पाण्याचा हात लागता कामा नये। जेव्हा हव्या तेव्हा मिरच्या काढायच्या, फ्राय करायच्या आणि तुम्ही सर्व करू शकता। या ठिकाणी तवा गरम झालेला आहे, तेल घालायचं आहे। साधारण मी 3 ते 4 चमचे तेलाचा वापर केलेला आहे। अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। एकदा तवा गरम झाला की मंद आचेवर आणि मध्यम आचेवर मिरच्या आपण छान फ्राय करून घेणार आहोत। मिरच्यांना मस्त लालसर कलर येईपर्यंत त्या आलटून पलटून सर्व साईडने छान फ्राय करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपण सर्व साईडने मिरच्या छान फ्राय करून घेणार आहोत। अशा प्रकारे जेवणाची चव वाढवणाऱ्या चटपटीत मिरची तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे मिरची करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।